तो फिर से चल बातें आना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। वेलकम टू माय व्लॉग। आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन। आम्ही खाली मिळालेलो आहोत सगळेजण गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी। सोसायटीच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। गौरीचा आणि दीक्षाचा दंगा चालू आहे। यावेळेस सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, ट्रेडिशनल कार्यक्रम, सर्व मुलींचे लाठीकाठी वगैरे वगैरे प्रोग्राम चालू होते। मस्त मध्ये आम्ही ते बघत होतो। नंतर गणपतीचं विसर्जन चालू झालं होतं, पण आपण लास्टपर्यंत गेलो नाही विसर्जनाला, कारण घरीही गणपतीचं विसर्जन आहे। आम्ही थोडक्यापर्यंत गेलो आणि आम्ही रिटर्न आलो आहोत घरी विसर्जनाला। सर्वात आधी आरती केली गणपती बाप्पांची मी। चाललेलो आहोत गणपती विसर्जनाला, पण अखेरानं भरपूर दंगा केलेला आहे, कारण तिची इच्छा होती गणपती बाप्पा जाऊ नये। ती खूप जास्त इमोशनल झाली होती गणपती बाप्पांच्या विसर्जनाला। आणि अशा तऱ्हेने मी, दादा, पप्पा, मम्मी विसर्जनाला गेलो आहोत। गौरी घरी होती, ती नंतर आम्ही थोडा पुढचा प्लॅन होता तो तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये। सो ती त्याची तयारी करत होती घरी। आखिरा आणि गौरीला आम्ही घेऊन आलो नव्हतो, कारण आखिरा खूप जास्त इमोशनल होती, दंगा करते, ती काही विसर्जन गणपती बाप्पांचं करून देत नाही, म्हणून ती घरी होती। मी आणि गौरी चाललेलो आहे आता सिटीत गणपती विसर्जन बघायला। व्हिडिओ पूर्ण बघा, फुल धिंगाणा आहे पुढे। मला पण टमटमच्या पाठीमागे बसवलं आहे। लाजत आहे आता, स्वतः उडी मारून बसली टमटम मध्ये। मला पण आम्हाला लेट होत होतं म्हणून आम्ही रिक्षातनं बसून आलेलो आहोत मागे, पण गौरी मजा उडवत आहे की आम्ही टमटममध्ये उडी मारून बसलेलो आहे। आम्ही फ्रेंड्सना शोधत आहे, ते कुठे आहेत। फायनली आम्हाला ते दिसले आहेत। आम्ही खूप लेट झालेलो आहोत तिथं। बस मिळालेली आहे आम्हाला, बस पकडली आहे आम्ही। बस एवढ्या रात्रीची पण बसमध्ये फुल गर्दी होते, पण आम्हाला बसायची जागा भेटली आहे। आम्ही महिला सीट बसमधून बाहेर आम्ही मिरवणूक बघत होतो। मस्त मस्त डीजे चालू होते बाहेर, गणपती बाप्पांचं विसर्जन चालू होतं। हे बघून आम्हाला वाटत होतं बसमधून उतरावं खाली आणि इथूनच नाचत नाचत पोचावं। आणि हेच त्यांचा प्लॅन चाललेला की आधीच उतरावं आपण। आणि बस ड्रायव्हर काकांनी आम्हाला सगळ्यांना आधीच उतरवलेलं आहे। बस तिथंपर्यंत नेलीच नाही, पोचत नाही म्हणजे आम्ही आता चालत चालत चाललेलो आहोत पुढे। आणि आम्ही जिथे उतरलो तिथं गणपती विसर्जन चालूच नव्हतं, तर आम्ही पुढं गेलेलो आहोत चालत भरपूर लांब आणि गणपती बाप्पांचे। आणि फायनली आपण पोचलेलो आहोत। गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आगमनाची वाईबच वेगळी असते। सो पुढं ब्लॉगमध्ये बघत राहा मस्त। फायनली स्वारगेटपर्यंत पोचलेलो आहोत। गणपती बाप्पांचे मस्त डेकोरेशन केले होते। इंडियन क्रिकेट टीमचं वर्ल्ड कपचं केलं होतं इथे डेकोरेशन मस्त।
तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी आपण आता रिटर्न घरी चाललेलो आहोत, कारण आपलं टाईम लिमिट पप्पांनी फक्त 10:30पर्यंत दिलेलं आहे. दर्शन घेत आपण रिटर्न चाललेलो आहोत. रात्रीचे 10:30. गौरीचा डान्स करण्याचा जोश संपलेला नाही, पण घरी टाईम लिमिट संपलेली आहे आपली घरी जायची, सो आपण घरी चाललेलो आहोत. आम्ही चालत रिटर्न चाललेलो आहे बस स्टॉपकडे बससाठी घरी रिटर्न जायला. बस मिळाली शेवटी फायनली भरपूर चालून. रात्रीचे 12 वाजले तरी पण बस फुल भरलेली आहे. पुणेकर रात्रीची पण जागे असतात. रात्री 12 वाजता पण लोकांचा जोश थांबलेला नाही, रस्त्यावर धिंगाणा चालूच आहे. रात्रीचे 12 वाजलेत, गर्दी बघा रस्त्यावर फक्त. आता मला फायनली रिक्षा भेटली आहे घरी जायला. रात्रीचे 1 वाजले आहेत. पप्पांनी टायमिंग दिलं तर 10:30चं. आम्ही पोचत आहोत 1 वाजता. सो आज सगळं माफ आहे. गणपती बाप्पा आहेत, कारण गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सो पुढच्या वर्षी पण असाच धिंगाणा होणार आहे. भेटूया पुढच्या व्लॉग.